श्लोक 73. श्रीराम. देहे दंडणेचे महादुःख आहे, महादुःख ते नाम घेता न राहे. सदाशिव चिंतित से देवदेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम. भगवंताचं दर्शन व्हावं, त्याची प्रचिती यावी अशी सर्व साधना करणाऱ्यांची मनापासून इच्छा असते. त्यासाठी देहाची आसक्ती सुटावी लागते. देहदंडनेचे महादुःख आहे. यामध्ये 3 अर्थ दडलेले आहेत. एक, शरीराला नाना प्रकारच्या व्याधींना तोंड द्यावं लागतं. नाना विकार, नाना रोग होऊ शकतात. संसार करताना जे ताप भोगावे लागतात त्याचं सविस्तर वर्णन समर्थांनी दासबोधाच्या 3ऱ्या दशकात केलेलं आहे. या देहदुःखाचा ताप कमी व्हावा म्हणून तो शरीरासाठी सुखासीनता शोधतो. आपल्या जवळचं कोणीतरी मरण पावल्यामुळं जे दुःख आपल्याला होतं ते महादुःख आहे असं ऐहिकदृष्ट्या समजलं जातं. पण परमेश्वर आणि आपण यामध्ये दुरावा आणणारं दुःख म्हणजे महादुःख. आपण जे करतो ते योग्य की अयोग्य हे न समजणं आणि ते न समजल्यामुळं परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग न सापडणं हे खरं दुःख आहे. साधनेचा योग साधण्यासाठी मनुष्य इंद्रियांना वेठीला धरतो. वेगवेगळे उपासतापास, तपसाधना, अनुष्ठान करतो. अनेक ग्रंथांचं वाचन करतो. हे सगळं कोणत्या ना कोणत्या इंद्रियांना कष्ट दिल्यासारखंच आहे. यामध्ये देह म्हणजे मी नाही ही भावना महत्त्वाची असते. पण हे पटण्यासाठी अनुभव सिद्धी साधावी लागते. तसंच साधनेची उंची मोठी असावी लागते. यासाठी समर्थ सांगतात, हे असे सर्व देहाला कष्ट देणारे जे प्रकार आहेत त्याचं दुःख महाभयंकर आहे. त्यापेक्षा जर तू रामनामाचा जप केलास तर ते दुःख तुला भोगावं लागणार नाही. यासाठी विवेकानंदांचे गुरुबंधू तुरीयानंद यांची एक कथा प्रसिद्ध आहे. तुरीयानंद यांना एक गळू झाला होता. शस्त्रक्रिया करून कापून काढण्याशिवाय त्याला पर्याय नव्हता. शस्त्रक्रिया करायची म्हणजे भूल देणं आलं. पण तुरीयानंद स्वामी डॉक्टरांना म्हणाले, तुम्ही मला भूल देऊ नका. 10 मिनिटं मी माझं मन शरीरातून काढून घेतो आणि भगवंतावर स्थिर करतो. त्याप्रमाणे त्यांनी करताच कोणतीही भूल न देता ती शस्त्रक्रिया पार पडली. याचा अर्थ नामस्मरणानं देह दुःख सहन करण्याची क्षमता निर्माण होते. एखाद्या मोठ्या माणसाचं उदाहरण दिलं तर ते लोकांना पटतं आणि लोक त्याचं अनुकरण करतात. हा मानवी स्वभाव समर्थांना माहिती आहे आणि म्हणून 3ऱ्या चरणामध्ये समर्थ भगवान शंकराचा दाखला देतात. भारतीय संस्कृतीनं श्री शंकरांना तपोमूर्ती मानलेलं आहे. तप आणि योग समाधी यांचा ते सर्वोत्तम आदर्श आहेत. अशा या शंकरांनी समुद्र मंथनाच्या वेळी निर्माण झालेलं विष जगाच्या कल्याणासाठी प्राशन केलं. त्या भयंकर विषाचा परिणाम त्यांना भोगावा लागला. त्यामुळं त्यांचा कंठ काळा निळा झाला आणि शरीराची प्रचंड आग होऊ लागली. तो दाह कमी करण्यासाठी अतिशय शीतल अशी अमृतमय चंद्रकला त्यांनी मस्तकी धारण केली. थंडगार सर्प मानेभोवती गुंडाळले. जिथं बर्फांच्या राशी आहेत अशा हिमालय पर्वताच्या शिखरावर वस्ती केली. पण या कशानंही त्यांचा दाह कमी झाला नाही. शेवटी नारदमुनींच्या सांगण्यावरून त्यांनी रामनामाचा जप केला आणि त्यांचा दाह शांत झाला. तेव्हापासून श्री शंकर अखंडपणे रामनामाचा जप करतात. त्यांच्या दृष्टीनं प्रभू रामचंद्र हे देवांचे देव आहेत. कारण त्याने सर्व देवांची रावणाच्या बंदिवासातून सुटका केली. सर्व ऋषीमुनींनी शंकराचं ध्यान करून त्यांच्याकडून वरदान प्राप्त करून घेतलेलं आहे. अगदी रावण, त्रिपुरासूर या राक्षसांनी सुद्धा शंकराचं ध्यान केलेलं आहे. काही ऋषीमुनींना शंकराच्या आशीर्वादामुळं ज्ञान आणि विज्ञान प्राप्त झालेलं आहे अशी नोंद
पौराणिक ग्रंथांमध्ये आढळते. त्यांची ही थोरवी लक्षात घेऊनच समर्थांनी त्यांचं उदाहरण दिलेलं आहे. जो माणूस कर्मानं शुद्ध असतो, सतत शुद्ध चिंतन करतो, त्याला ऐहिक दुःख जाणवणार नाही. लोकांनी रामनामाचा पुरस्कार करावा, परमेश्वर चिंतन करावं म्हणून समर्थ असे आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवतायत. भगवान शंकरांना ज्या नामाच्या उच्चारानं स्वस्थता लाभली ते रामनाम प्रातःकाळी नित्यनियमानं घ्यावं असं समर्थ आपल्याला सांगतात. जय जय रघुवीर समर्थ. देहे दंडनेचे महादुःख आहे, महादुःख ते नाम घेता न राहे. सदाशिव चिंतितसे देव देवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम